स्वातंत्र्य दिनानिमित्तानं राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सुद्धा राजभवनात ध्वजारोहण करण्यात आलेले आहे। विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। चंद्रपूरमध्ये 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झालाय। पालकमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। जिल्ह्यातील सर्व माझे बांधव यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तनमन धनानं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम करत राहील, प्रगती करेल, सर्वांचा सन्मान करेल। ब्रेकनंतर बातमी ठाण्याची आहे। ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात 80वा स्वातंत्र्य दिन साजरा आहे। महापौर शर्मिला पिंपोडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेले आहे। पालिका आयुक्तांसह सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, गटनेते आणि मोठ्या संख्येनं पालिका कर्मचारी उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनानिमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सजावट आहे। देशी विदेशी फुलांची आरास मंदिरात करण्यात आलेली आहे। भाविक सचिन चव्हाण यांच्याकडून ही सजावट करण्यात आलेली आहे। स्वातंत्र्य दिन या निमित्तानं काहीतरी चांगलं करायचं म्हणून आम्ही पांडुरंगाच्या मंदिरात फुलाची सजावट दरवर्षी करीत असतो। यंदाच्या वर्षी ही सजावट केलेली आहे। जवळजवळ 2 टन फुलांचा वापर करून आपण ही सजावट केलेली आहे। झेंडू आसन, कामिनी आसन, अष्टर आसन असे विविध फुलांचा वापर करून आमच्या पुण्यातील श्रीमंत मोरया प्रतिष्ठानकडून ही सजावट दरवर्षी करण्यात येते। मोनोरेल दुर्घटनेत प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्यांचा सन्मान करण्यात आलाय। अग्निशमन दलाच्या 13 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदक देऊन गौरवण्यात आलंय। 582 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक देण्यात आले। बातमी मुंबईकरांकरता आहे, कारण आजपासून 12 डब्यांच्या 22 लोकल 15 डब्यांच्या होणार आहेत। 15 डब्यांच्या लोकलची संख्या 32 वरून 54 होणार आहे। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतलाय। पंधरा डब्यांच्या लोकलची संख्या 32 वरून 54 केली जाणार आहे। मध्य रेल्वेवरची रोजची गर्दी लक्षात घेता हा महत्त्वाचा निर्णय घेतला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।